मला तोपर्यंत माधुरीताई मदत करा, बाकीच्या ताई जॉईन होत आहेत तोपर्यंत. कारण काय झालं, अ, हा एक मोठा ड्रॉबॅक आहे माझा ब्लॅक बोर्डचा. कारण ते ना सर्व चाललं जातं. कारण ठीक आहे, म्हणजे मी टायपिंग केलेलं असेल तर नाही जात, म्हणून मी टायपिंग करून ठेवतो बऱ्याच वेळा. जर हाताने लिहिलं ना, ते काय जातं, मीटिंग गेली का चाललं जातं. 8 पार्ट होते: 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बघा ना, असा होता. आणि आपण असा केला होता. माधुरीताई सांगा बरं मला, पहिल्या पहिल्या याच्यातले सांगा मला. चला, काय होता इथं, लवकर सांगा थोडं. हा, 68, 68. नेक्स्ट मध्ये काय होता, तिसरं? 47, हा, 47, 40, 47. 47. हा, नेक्स्ट मध्ये. सर सेकंडला 47 होतं. नाही, तो नंतर स्किप करा आता. मग तो मला मला हा एक कलर बदलायला वेळ जाईल ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, लवकर ओके, सांगा. ठीक आहे. हा, 56, 56 होता. हा, नेक्स्ट. 74, 74. ओके. 89, 89. असे हे 4 नंबर इकडे घेतले होते. आणि रेड कलर मध्ये घेतले होते, सांगा मला इथं लवकर. हा, 47, 47, 94, 94, 38, 38, 23. 23. ओके. आणि आपण एक असं माइंडसेट केलं होतं की आता नंबर सायक्लिसिटी मधले हे नंबर आहेत. इकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक नंबर हा नंबर सायक्लिसिटी मधला आहे हे मला सांगायचं होतं. मी तुम्हाला काय नंबर मी नाही टाईप केले. इकडे लक्ष द्या, मला तुम्हाला माइंडसेट काय करायचं होतं. प्रत्येक नंबर हा नंबर सायक्लिसिटी मधला नंबर आहे. तो प्रत्येक नंबर हा कोणाला तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा पूरक नंबर आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि म्हणून आपण एक तुमच्या रॅन्डमली नंबर घेतले आणि एक थोडंसं माइंडसेट केलं की इथं ऑलरेडी एक आपल्याला 94 येऊन गेलेला आहे. आणि जर 94 येऊन गेला असेल, किंवा आपण असं पण सांगू सांगू शकतो, प्रत्येक ठिकाणी जर थोडंसं मुलांना अजून ॲडिशनल एक 2-3 प्रकारच्या प्रॅक्टिस सांगतो. तर या सर्व नंबरला कुठला तरी एक नंबरची नंबर सायक्लिसिटी करायची असेल, तर मी असं पण बोललो होतो तुम्हाला, 100 घेऊ शकतो, 110 घेऊ शकतो, 190 घेऊ शकतो, 200 घेऊ शकतो, 240 घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. आणि मी जर तो इथं लिहिला, प्लीज इकडे लक्ष द्या. मी जर इथं 140 लिहिला, प्लीज इकडे लक्ष द्या, 140 लिहिला, 140 लिहिला, लिहिला समजा 140, तर मात्र आपण जेव्हा आपण फॉर्मेशन ऑफ डिजिट बघत होतो, इकडे लक्षात द्या, थोडंसं समजून घ्या आता मी काय सांगतोय. जेव्हा आपण फॉर्मेशन ऑफ डिजिट बघत होतो, जर तिथं मुलांनी 14चं फॉर्मेशन प्रामाणिकपणे केलं असेल, इकडे लक्ष द्या, 14चं फॉर्मेशन प्रामाणिकपणे केलं असेल, तर इथं त्यांना नंबर सायक्लिसिटी करताना खूप इझी होईल आणि खूप सारी प्रॅक्टिस होईल. पण त्याच्यासाठी काय पाहिजे, पहिले क्लिअर सांगतो. त्याच्यासाठी त्यांना पहिले 14चं त्यांनी फॉर्मेशन खूप प्रामाणिकपणे केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं असतं, समजा अर्चनाताई डोक्याला हात लावून विचार करतायत. समजा 210 केला असता आपण, असं समजा 210 घेतला असता. आता समजा आपण 140 घेतला होता म्हणून 14चं बोललो. 210 घेतला असता वरती, समजा 210 घेतला, कम्प्लेशन आपल्याला हा करायचा आहे, तर मात्र मुलांनी 21चं डिजिट फॉर्मेशन केलेलं पाहिजे. 21चं डिजिट फॉर्मेशन केलेलं पाहिजे प्रॅक्टिस. आणि जर प्रामाणिकपणे केलं असेल तर मग हे त्यांच्यासाठी सोपं होऊन जातं. पुन्हा परत मी क्लिअर करतो. क्लिअर आहे टीचर म्हणून, वाटलं कुठं विसरायला नको म्हणून लिहून ठेवा. कुठं मुलांना आयुर्वेदिक औषध कसं कसं 2-2 डोस पाजायचं, आणि त्यांच्याकडनं तुम्हाला वाटतं ना की मी कसं नेमकं 3 महिने काय करून घेऊ. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे वर्गमित्र कोठावदे सर इस्वेलेर स्कूलला जे काही आपण आता लेव्हल 1 शिकणार आहोत, या लेव्हल 1चे साधारण ते 3,500 रुपये फी घेतात. पण मग तेवढं आता त्यांना त्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. ते पण माझे वर्गमित्र होतो. घोडकिंडीकर सरांचे फार त्यांचे जवळीकचे संबंध होते. मी तर विद्यार्थी म्हणून होतो, पण ते कधी कधी त्यांची म्हणजे त्यांचे काळजीवाहक म्हणून त्यांच्याबरोबर राहायचे कायम. तर ते त्यांनी तसा वसा पुढे नेला. तर आपल्याला पण प्रत्येकाला ते करायचंय, म्हणजे एक्स्ट्रा प्रॅक्टिस कशी करून घ्यावी, माधुरीताई. तर हे मुलांना हे लक्षात आलं पाहिजे. जर पुन्हा परत आता इकडे लक्ष द्या, मग आता तुमच्यापैकी मला कोणीतरी एकाने सांगायचं, थोडंसं मी कट करतो, इकडे लक्ष द्या. आपल्याला नेमका कुठला नंबर कम्प्लिशन करायचा आहे. मी तुम्हाला सर्व ऑपॉर्च्युनिटी दिल्या. आता तुम्हाला
कुठला नंबर इथं मला लिहायचा आहे हे पण सांगा. दोन पद्धतीने करणार आहोत आपण प्रॅक्टिस. इथं कुठला नंबर आपल्याला कम्प्लेशन म्हणून हवा आहे सांगा. माझ्यासमोर सुषमा माळीताई आहेत. साध्या भोळ्या बिचाऱ्या एकदम शांत बसणाऱ्या आहेत म्हणून त्यांना मान देऊ आपण. हा सांगा सुषमाताई, काय नंबर घ्यायचा इथं? तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मग मी सांगतो काय राईट रॉंग सर्व सांगतो. सुषमाताई लवकर सांगा. सर ऍक्च्युली मला एवढं समजलंच नाही कारण कालचा क्लास माझा मिस झाला ना म्हणून. कालच्या क्लासचा आणि या क्लासचा काहीच संबंध नाहीये. फक्त आजच्या क्लासमध्ये तुम्ही हजर राहा. आता जो श्वास घेताय ना त्याच्याबरोबर राहा. हा काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. श्वासांबरोबर राहत नाही आपण. फक्त श्वासांबरोबर राहा. हा मनीषा वाणीताई, कुठला नंबर घ्यायचा? आत्ता मी याच्याबरोबर केलं 3 मिनिटापूर्वी जे काही बडबड केलं ना त्याच्यावर हा प्रश्न आहे. 3 मिनिटापूर्वी. कालच्या याच्यावर अजिबात नाहीये. मनीषाताई कुठला 100 नंबर मी इथं घ्यायचा? मनीषाताई 100 थांबा 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 प्लीज. 100 हा मनीषाताई जरा जोरात बोला. 100 100 एवढा सोपा कशा घेऊन चालेल? आपण काय बालवाडीतले मुलं नाही येत आहोत आता. हा 200 घेऊया. 200 एवढा सोपा कसा घेऊन चालेल? थोडा ऑड घेऊया ना. ऑड किती घ्यायचा? 200 नाही 350. 350 घ्यायचा. चला ठीक आहे घ्या 350. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या पहिले. लिहा सर्वजण 350. 350 लिहा सर्वजण. प्लीज प्लीज लिहा पहिले. ओके. आता मात्र एक अट आहे इथं. लक्ष द्या पहिले. प्लीज प्लीज पहिले समजून घ्या. उत्तराच्या मागे लागू नका. उत्तर लिहिण्याच्या आधी काही ताईंना काय झालं माहिती का, मी लय हुशार, आणि त्या हुशारीपायी मग जे इथं आपण समजून सांगतो ना ते डोक्यात घुसत नाही. आणि नंतर मग म्हणतात की कसं मुलांना समजून सांगू. म्हणून मी लय हुशार थोडा बाजूला ठेवून द्या. आपला थोडासा हा मटक हे थोडासा खाली ठेवूया. थोडा अर्धवट भरलेलं असं की डुडू करत राहतं. सर्वजण इकडे लक्ष द्या सर्वजण प्लीज. हा ते आता काही पहिली दुसरीच शिकलो होतो आपण. ती काय कुठलं काय ते घड्याची गोष्ट काय तर मला आठवत नाही बाबा, पण होती ती स्टोरी. पिक्चरचा स्टोरी होती. बुडबुड घागरी गुडगुड घागरी असं काहीतरी होतं. मला काय आठवत नाही पण ते होतं काहीतरी स्टोरी. इकडे लक्षात असलं होतं प्लीज प्लीज. आता एक 350 घेतला ना काही प्रॉब्लेम नाही. मी 100 त्यांना सोपा सांगितला म्हणजे 200 वर गेले, 200 वरून 350 वर गेले, नो प्रॉब्लेम. आपण थोडं बियॉन्ड द बॉर्डर जाऊ. पण एक पात्रता हवी प्लीज. इकडे लक्ष द्या. जेव्हा मी आता 350 घेतलाय तेव्हा हा जो 35 आहे ना, 35 चे फॉर्मेशन मला छानपैकी जमले पाहिजे. हे लक्ष द्या पहिले. काय सांगतोय? 35 चे मला फॉर्मेशन झालेले पाहिजे किंवा मी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मग तुम्हाला इथं खऱ्या अर्थाने ते करता येणार आहे. आणि मग करा सॉल्व हा टेबल. आता याच्या रिलेटेड इथला नंबर शोधायचा आहे. इथला नंबर प्रत्येकाला शोधायचा आहे. इथला नंबर शोधायचा आहे. इथला नंबर शोधायचा आहे. इथला नंबर शोधायचा. चुकलं तर चुकलं. करा स्टार्ट करा. आता करा. करा सुरुवात. काही हरकत नाही. मी सांगणार आहे कशा पद्धतीने शोधायचे ते. पण आता सुरुवात तरी करा पहिले. करा सुरुवात. खूप सोपं आहे. नंबर सायक्लिसिटी मधले नंबर आहेत सर्व. ऑल नंबर्स आर इन नंबर सायक्लिसिटी. Sir, first 200 नाही म्हणजे काही आन्सर काहीच सांगू नका. तुमचं तुमचं लिहा आणि झाला का फक्त हात वरती करा. मी विचारेल तेव्हा सांगा. okay. ओके ओके. किती समजलं ते बघू द्या मला सरांना. कारण आपण पारंपरिक तुमचं स्कूलच्या बुक मधलं मॅथ्स शिकायचंच नाही आपल्याला. थोडंसं ऑड मॅथ्स शिकायचंय. वैदिक मॅथमॅटिक्स थोडंसं वेगळं शिकवतं जरा. थोडं बियॉन्ड द बॉर्डर थिंकिंग केली पाहिजे तर थोडासा ब्रेनचा वापर होतो.
झालं असेल तर कोणीतरी सांगा फक्त. सर झालं. ओके ओके ठीक आहे. आकडेमोड न करता अपेक्षित आहे, थोडासा ब्रेनला थोडा विचार करू द्या मेंटल अरिथमेटिकचा, कारण मुलांना अशी पात्रता आपल्याला डेव्हलप करायची आहे. डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक प्रयत्न करूया आपण. थोडा वेळ दिला ना आपण म्हणून थोडासा. नाही तर काय किती 1 2 3 4 5 6 7 8 8 40 सेकंद, 40 सेकंदाच्या आत व्हायला पाहिजे होतं, म्हणून आपण थोडा वेळ दिला जास्त. तर आपण थोडंसं शिकतोय, बाकी काही नाही. ओके. पुन्हा परत मला जो क्रमाने मला दिसतात ताई लोक, तसं पण विचारतो. ओके, विचारायला करू सुरुवात, झालं असेल तर. ओके. कारण ही कन्सेप्ट ऍक्च्युली थोडेसे अजून पुढे गेल्यावर थोड्याशा मुलांना बेसिक पण होते, म्हणजे ह्याचे पण फॉर्मेशन आपण याचा पण ऍक्च्युली पुढे हाय प्रॅक्टिस. ठीक आहे, आपण आत्ता मला आठवलं म्हणून जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो, पण गुड थिंग्स इज मुलांनी अशा पद्धतीने प्रॅक्टिस केलं तर खूप छान मेंटल अरिथमेटिक होतं. ओके. चला मनीषाताई, करूया सुरुवात प्लीज. आता सर्वजण थांबून घ्या, ज्यांना समज आतापर्यंत सगळ्यांचं व्हायला पाहिजे होतं. माधुरीताई थांबून घ्या प्लीज. मनीषाताई, पहिला आन्सर तुम्ही मला लगेच दिसतायत, पहिला आन्सर सांगा मला तुम्ही. हा सांगा, पहिला आन्सर सांगा मनीषाताई. नाही करता आलं. हा, नाही करता आलं. नाही करता आलं, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मला बघू द्या कोणाला करता आलं ते. माधुरीताई, पहिल्याचा आन्सर सांगा मला. 282. ओके, चला 282. 2 मिनिटं. 282 लिहिला ताई. मग हा 282 कसा दिसला, कसा तुम्हाला कसा दिसला ते मनीषाताईंना समजा. मनीषाताई बालवाडीतल्या टीचर आहेत, बालवाडीतले स्टुडंट आहे तुमच्या क्लासमध्ये, समजून सांगा. सर नाही, मी आपलं असंच कॅल्क्युलेशन केलंय, मी वैदिक मॅथच्या पद्धतीने नाही मग केलं. जसं केलं ना तसं समजून सांगा मला. तुम्ही जसं केलं ना तसं समजून सांगा, तेच बघायचंय मला, कोण काय विचार मी करतं या क्लासमध्ये. 8 हा चा फ्रेंड 2, हा थांबा 8 हा. चा फ्रेंड 2. थांबा, 282 तुम्ही आन्सर लिहिलं, 282 लिहिलं, म्हणजे मला पात्र, तुम्हाला सर्वांना पात्रता लक्षात येणार आहे इथं, की मला जर डायरेक्ट आन्सर पाहिजे असेल तर मला कुठली पात्रता हवी आहे, इकडे लक्षात द्या. तुम्ही 282 उत्तर लिहिलं, तुम्हाला वाटतंय करेक्ट आन्सर आहे, मग हे करेक्ट आन्सर आहे, तर मग कशा पद्धतीने तुम्ही खराखर विचार केला, हे 3 सेकंदात कसं मुलांना आलं पाहिजे, हे खरोखर लॉजिकल सरांना पटलं पाहिजे, हा टेबल भरता आला पाहिजे खरोखर. मग याच्यासाठी काय पात्रता आहे ते ही लेवल 1 शिकवते. हे इथं ऍप्लिकेबल नाहीये. इथं या लेवल मध्ये म्हणजे आत्ता आत्ता अभिप्रेत नाहीये. पण ही लेवल जर कंप्लीट केली असेल मुलांनी, तर मुलांनी टक 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 हे फील केलं पाहिजे. हे अभिप्रेत आहे या लेवलचा रिझल्ट मध्ये. म्हणून मुद्दाम मी आज सांगितलं की तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय हे सर्व शिकायचंय. तर मी कसं केलं? हा सांगा. सर हम्म. पहिले मी माधुरी ताईंना बोलू द्या, मग 8 चा बाकी जे फ्रेंड कोण बेस्ट ताई एक्सप्लेन करतील त्यांचं ऐकू आपण. सांगा पहिले. हा 8 + 2 10 8 असं प्लस केलं. 2 6 + 8 14. 8 + 2 10 असा केला तुम्ही, कसा केला? 6 प्लस आता तिथे 10 आल्यामुळे 6 + 8 14. जायचं नाही लगेच चावी घेऊन. कोणाचा तरी माईक घरातल्या गप्पा इकडे येत आहेत, त्यांनी जरा बंद करून ठेवा प्लीज. हा माधुरी ताई पुन्हा परत समजून सांगा प्लीज. तर तिथं मी पहिल्यांदा स्टार्टिंगला काय केलं, 8 + 2 केलं,
10 आलं. 6 हम्म. प्लस 8 14 केलं हम्म. आणि 2 प्लस मग 14 आलं ना, मग तो 10 इकडे ऍडजस्ट केला, मग 2 प्लस 1 3 झालं असं. नाही, असं तुम्ही आत्ता सांगतायत पण हा अंक कसा शोधून काढला? हा अंक कसा शोधून काढला ते विचारतोय तुम्हाला मी. तुम्ही हे आत्ता ऍडिशन करून सांगतायत आम्हाला. हे बघा, तुम्ही आत्ता काय समजून सांगतायत आम्हाला? 68 प्लस 282 हे तुम्ही याचं ऍडिशन सांगतायत तुम्ही. हा 10 झाला, मग हा 14 झाला, मग याच्यातला 1 उरला म्हणून तो 2 मध्ये टाकला आणि तो 3 झाला, असं तुम्ही आत्ता सांगतायत. पण खऱ्या अर्थाने हा तुम्ही कसा त्या शोधून काढला? पद्धतीनेच केलं. हा तर मी माझ्या पद्धतीने केलं, म्हणजे मी काही वैदिक मॅथच्या पद्धतीने नाही केलं. तर मला समजलं नाही ते कसं करायचं. मी माझ्या पद्धतीने केलं, म्हणजे 8 मध्ये 2 ऍड केलं तर 10 होतं, मग 0 येतो ना. असं असं माइंड मध्ये ठीक आहे, ठीक आहे, स्ट्रक्चर ठीक आहे. केलं. नाही, नाही, काय हरकत नाही. काय हरकत नाही. थांबा, मला एक कोणीतरी त- मला थोडंसं बाहेर निघालो तर माझा आहे ना, कदाचित हा पूर्ण स्क्रीनशॉट जाण्याची शक्यता आहे. म्हणून मला इथंच आहे ना, मला हात वरती करा ज्या ताईंचा कॅमेरा चालू असेल, मला ते दिसतील. जांबाई कमी द्या, वाघमोडे ताई, नाहीतर ती पूर्ण अलिबागहून पूर्ण जांबाई माझ्यापर्यंत पोहोचेल. ओके ना? तर कोण हा निशाताई, हा सांगा निशाताई, हा समजून सांगा. तुम्ही तुम्ही कुठलं समजून सांगताय ते सांगा मला. पहिले समजून घ्या, खरोखर समजून घ्या तुम्ही. सांगा काय, सांगा काय तुम्हाला कुठलं समजून सांगायचं सांगा. हम्म. पहिले दोनच केलेत अजून खरं तर. हा, पहिले दोनच 68 केले. हा, सांगा. हो, तोपर्यंत वेळ झाला ऍक्च्युली. हम्म. 282 चा आहे आणि सेकंड आहे 303. माझा आवाज खराब आहे ऍक्च्युली. हम्म. 303 सेकंडचं 303. हम्म. कसं शोधलं? आता हे कसं शोधलं ते समजून सांगा. 35 प्रमाणे केलं. पहिले 35चं आपल्याला 350 पाहिजे. त्यामुळे 28 अधिक 6 34 होतात आणि 8 अधिक 2 10 होतात. असं मी केलं ते. तसं परत सांगा, परत समजून सांगा, परत समजून सांगा. 28 प्लस 6 हम्म. प्लस 6 8 प्लस 2. हे बघा, सर्वजण समजून घ्या, सर्वजण समजून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे, समजून घ्या. जर तर मला प्लीज, हा थांबा थांबा थांबा, बस निशाताई खूप छान समजून सांगितलं तुम्ही. खूप वंडरफुल राईट वे तुम्ही थिंकिंग केला, म्हणून मी सरांना हे तुमचं समजून सांगतोय. जर मला 35, प्लीज इकडे लक्ष द्या. जर मला 35चं फॉर्मेशन करायचं असेल, इकडे लक्ष द्या. जर मला 35चं फॉर्मेशन करायचं असेल तर मला 35चं फॉर्मेशन अशा बेसमध्ये व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे होतं. हे 8 प्लस 2 बघतायत, त्याला 1 बघतायत, ते 1 बघतायत. आणि 28 प्लस 6 बघतायत ना, त्याला ते 34 बघतायत. आणि यालाच ते बघतायत 280 बघतायत, 280 बघतायत. याला ते काय बघतायत? 60 बघतायत. आणि याला काय बघतायत? 8 बघतायत. आणि याला काय बघतायत? ते 2 बघतायत. प्लीज इकडे लक्ष द्या. बरोबर ना? असंच बघतायत ना निशाताई? येस सर, येस हा, सर. हो इट सर, इज हो सर. इट इज अ मॅड मॅथ, इट इज अ मेंटल मॅथ. इकडे लक्ष द्या. जर, म्हणून मी तुम्हाला पहिले बोललो होतो, सुरुवातीला काय बोललो होतो? तुम्हाला वाटलं लय सोपं आहे, 35चं डिजिट फॉर्मेशन खूप सोपं आहे असं वाटलं होतं तुम्हाला. पण खऱ्या अर्थाने जेव्हा मॅड मॅथ मध्ये जातो ना, आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आपण कॉम्पिटिशन मध्ये खूप साऱ्या कॉम्पिटिशन मॅथ मध्ये जेव्हा जातो ना, आणि जेव्हा मग एनडीए सारख्या परीक्षेमध्ये 200 मार्काची फक्त एक एनडीएची मॅथमॅटिक्सची एक्झाम असते ना, आणि मुलांची तिथं दांडी उडते ना, तेव्हा लक्षात येतं की खऱ्या अर्थाने जेव्हा अर्ली एज मध्ये जी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती मॅथमॅटिक्स मध्ये, जी मेहनत करायला पाहिजे होती, जो अप्रोच झाला पाहिजे होता, तो झालाच नाही. आणि जर मुलांचा छानपैकी अप्रोच झाला तर हे, म्हणून मी अभिप्रेत थोडासा पुढच्या लेवलला आहे. हे उत्तर, हे सॉरी उत्तर नाही, हे सर्व सम लिहून ठेवा. असं हे थोडंसं आपण अजून 3-4 दिवसांनी बघू. 3-4 दिवसांनी हा अप्रोच सर्वांचा डेव्हलप झालेला असेल. पण त्याच्यासाठी काल आपण एक होमवर्क पण दिला होता, आणि त्याच्याबरोबर एक सर्वजण आज डेडलाईन अशी लिहून घ्या की अनलिमिटेड नंबरचं फॉर्मेशनची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला 35चं फॉर्मेशन जर दिसलं असतं तर तुम्हाला डेफिनेटली 34चं फॉर्मेशन दिसलं असतं, आणि तुम्हाला 1चं फॉर्मेशन दिसलं असतं. पण हे थोडंसं मॅड मॅथ आहे,
आणि जेव्हा 34 म्हणजे 340चं फॉर्मेशन, 340चं आणि 10चं, आणि मग खऱ्या अर्थाने तुम्हाला माधुरीताई आहेत का तुम्ही क्लासमध्ये? माधुरीताई, माधुरीताई, हो आहे सर. इट इज अ राईट वे थिंकिंग. इट इज अ राईट वे थिंकिंग. अशा पद्धतीने मेंटल मॅथचा विचार झाला पाहिजे. हा, तुम्ही ते काहीतरी प्लस मायनस, इकडे हा अंक जोडला, तिकडे अंक जोडला, हे केलं, ते नंतर आपोआप करेल ब्रेन. ते मला अजिबात, म्हणजे तुम्ही म्हणताय ते काही चुकीचं नाहीच आहे, मी असं म्हणतच नाही. मॅथमॅटिक मध्ये एव्हरीथिंग इज, म्हणजे सर्वच करेक्ट आहे. जर फायनल उत्तर करेक्ट असेल तर सर्वच तुम्ही केलेलं करेक्ट आहे. बट वैदिक मॅथमॅटिकमध्ये, मेंटल मॅथमॅटिकमध्ये तुम्हाला थोड्याशा डिफरंट वे अप्रोचने खूप साऱ्या नंबर्स बरोबर तुम्हाला प्ले करून तुम्हाला फायनल उत्तरकडे गेलात की खऱ्या अर्थाने तुम्हाला फायनल आन्सरकडे आपोआप काही सेकंदामध्ये जाता येईल. तरी निशाताईंनी प्रामाणिकपणे सांगितलं, खूप सारा वेळ घेतला, 2-3 मिनिटं घेतले, 2 जरी झाले, नो प्रॉब्लेम. पण जर असा अप्रोच तयार झाला, प्लीज इकडे लक्ष द्या, तर उद्या पुन्हा परत वेगळे नंबर घेऊ. हा तुमच्यासाठी होमवर्कसाठी सर्वांना. पण जर उद्या वेगळा नंबर घेऊ, आपण वेगळा पुन्हा परत बेस घेऊ, आणि मग तुमचा सर्वांचा स्पीड वाढलेला असेल, ही मी गॅरंटी देतो. आपण उद्या पण भेटणारच आहोत. लक्षात आलं? पण करून बघा, थोडा बियॉन्ड द बॉर्डर करून बघा, थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघा. अजून एक कुठलं तरी एक्झाम्पल आपण घेऊ आणि थोडंसं हे तुमच्यासाठी सोडून जातो. मला पुढचं उदाहरण, कुठलं तरी एखादं कॅल्क्युलेशन कोण समजून सांगेल अजून? थोडंसं मी करप्ट करून घेतो पहिले. लक्षात आलं का? हे कोणीतरी लिहून घ्या, कोणाला लिहायचं असेल तर. कशा पद्धतीने विचार केला म्हणून फायनल आन्सर आलं, कशा पद्धतीने आलं, हे सर्वजण थोडा विचार करून घ्या. कारण मग इथं इथं तुम्हाला लक्षात येईल की ऑलरेडी 68 रिप्रेझेंट झालाय. प्लीज इकडे लक्ष द्या. 68 इथं रिप्रेझेंट झालेला आहे, आणि हा 82 इथं इथं फायनल आन्सर मध्ये रिप्रेझेंट होणार. हे थोडंसं मेंटल मॅथ आहे. ओके. मला निशाताई सोडून अजून कोणी सांगेल का? एखादं कुठलं पण याच्यातलं, या कुठल्या पण नंबर मधलं कोणाला एक्सप्लेन करण्याची इच्छा आहे का? ते मी थोडंसं बाहेर जातो, या हे बघ रब करतो, आणि मला कोणीतरी समजून सांगेल. प्लीज प्लीज. हा, प्लीज कोण समजून सांगेल? कोणाचा हाय कॅमेरा ऑन? कोण सांगेल? हा, वाघमोडे ताई तापल्यात तरी त्यांची बोलण्याची इच्छा आहे. हा, सांगा, काय बोलण्याची इच्छा आहे? नाही, बोला लवकर लवकर प्लीज, मी थोडस. हा मी केलेत, पण असं मी आज केलेत, पण मी असे रेग्युलर केलेत, ह्या फॉर्मेशननी नाही केलेत. हा, नाही ठीक आहे, थोडा वेगळा, मुलांना विचार करायला आपल्याला द्यायची, दिशा द्यायची. कोणी प्रयत्न करेल? दुसरा कोणी? कोणी आहे दुसरा? अजून कोणी आहे का? प्लीज प्लीज, नाही तर आपण, नाही तर प्रयत्न करा. कोणी करेल, सांगेल का एखादं? करून बघतायत का? अर्चना ताई, सांगाल एखादं? सर तुम्हीच सांगा एखादा अजून. तर हा, ठीक मला आहे ना. क्लिअर नाही झालं. हा, 1 मिनिट सर. सर हो चालेल, करून बघा. चला, घ्या घ्या, 1 मिनिट घ्या, काय प्रॉब्लेम नाही. घ्या घ्या. घ्या घ्या, काय प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही कुठलाही नंबर सांगा, मी तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, काय असं काही. सर मी सांगू का? कोण बोलतंय? राजेश्री ढिकले. हा, सांगा ताई. राजश्री ताई, कुठला नंबर समजून सांगतात सांगा. सर 94. 94. व्हेरी गुड. सांगा 94 कसा समजून सांगाल, सांगा. हम्म. सर आपल्याला जे फॉर्मेशन म्हणजे जो नंबर घ्यायचा तो 350 आहे ना, आपला मेन नंबर जो ओके. 350 आहे. हा. मग आपल्याला एक नंबर दिलेला होता 94. हम्म. यांच्या 350च्या युनिट प्लेसला ताई, तुमचा खूप तुमचा आवाज खूप कट होतोय. तुमचा झिरो आवाज खूप आहे, कट होतोय. ऐका ना, तर आवाज तुमचा त्याच्या खूप. अगोदर 35 नंबर आहे, त्याचं फॉर्मेशन आपण लेस दॅन 1 करू शकतो. 34 फॉर्मेशन. परत बोला ताई, तुमचा आवाज खूप कट हा, होतोय खूप. हॅलो. येतोय का सर? हा, परत हॅलो. बोला, बोला. हॅलो. हा, येतोय का सर? ताई कंटिन्यू बोला, आणि थोडं मोठ्यात बोला, मला काहीच समजलं नाही तुम्ही काय सांगितलं ते. हम्म. सर 350च्या युनिट प्लेसला 0 आहे ना. हम्म. हा, त्याच्यामुळे आपण 35च्या फॉर्मेशन मध्ये 35चं फॉर्मेशन करताना लेस दॅन 1 34चं फॉर्मेशन जर घेतलं, व्हेरी गुड. हा,
तर 34चं फॉर्मेशन 29+9 येतं. सॉरी 25+9 व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि 6+4 इज 10. व्हेरी गुड. मी ह्या पद्धतीने केलं. इट इज राईट मेथड. इट इज राईट. एकदम हम्म. ॲब्सोल्युटली राईट. मी पण असंच समजून सांगितलं असतं. प्लीज इकडे लक्ष द्या. त्यासाठी मी तुम्हाला एक कुठलं तरी समजून सांगतो. हे पण कम्प्लीट करून घेऊ आता. तुम्ही पाथ दिलाय म्हणून इकडे लक्ष द्या सर्वजण. ताईंनी कसा विचार केला सर्वजणांना इकडे लक्ष द्या. सर्वजण लक्ष द्या जरा प्लीज प्लीज प्लीज. आपण नंबर सायक्लिसिटी मध्ये हा जो 0 आलेला आहे हा कम्प्लेशन होणारच आहे. म्हणजे हा 4 आहे ना, हा 4चा एक पार्टनर इथं 6 येणारच आहे. इकडे लक्ष द्या. इथं एक 6 येणारच आहे. इकडे लक्ष द्या. इथं एक 6 येणारच आहे. इथं 6 येणारच आहे. इकडे लक्ष द्या सर्वजण. एक अर्ध उत्तर आपल्याला लगेच भेटतं. पहिले क्लिअर करतो सर्वांना. कारण जर नंबर सायक्लिसिटी आहे, मला 350 म्हणजे 350 उत्तर पाहिजे. जर इथं 4 आलेला आहे तर नंबर सायक्लिसिटी मधले मला पहिलं उत्तर मिळालं 6 मिळालं. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. सिम्पल मॅथमॅटिक्स सांगतो. आणि जर मला या दोघा अंकांकडे बघितलं तर माझ्याकडे 10 हे आन्सर माझ्याकडे अवेलेबल आहे. आता 10 अवेलेबल आहे. मग 10 अवेलेबल असेल तर मग प्रॉब्लेम असतो मला 340चा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की 35 पर्यंतचे फॉर्मेशन झालेले पाहिजे. म्हणजे त्याच्यात तर 35 पर्यंत जर फॉर्मेशन झालेले असतील तर तुम्हाला 34चं पण फॉर्मेशन येईल. आणि मग जेव्हा तुम्ही 34 कडे बघतात, डेफिनेटली जेव्हा तुमच्याकडे एक 9 डिजिट अवेलेबल आहे, जसा हा 4 अवेलेबल होता तुमच्याकडे, 4 अवेलेबल होता म्हणून तुम्ही 6 घेतला. आता तुमच्याकडे 9 अवेलेबल आहे, तर तेव्हा तुम्हाला काही न विचार करता, पुन्हा परत रिक्वेस्ट करतो सर्वांना, कुठलंही एक्स्ट्रा नो इधर अँड उदर रायटिंग करता. मग पुन्हा परत इकडे काहीतरी लिहील, तिकडे काहीतरी लिहील, इकडे काहीतरी गोडाबेरीज करेल, बोटांवर करेल, हातांवर करेल, अबॅकस टूलवर करेल, कोणाला तरी विचारेल, आकाशाकडे बघेल, जमिनीकडे बघेल. नथिंग अँड नथिंग. डायरेक्ट 25+9 इज द 34 दिसला पाहिजे. याला म्हणतात फॉर्मेशनची प्रॅक्टिस. माधुरीताई, लक्षात आलं तुम्हाला काय सांगायचं मी? डायरेक्ट दिसला पाहिजे. डायरेक्ट पात्रता. वैदिक मॅथमॅटिक्स शिकतो आहे, वैदिक मॅथमॅटिक्स मुलांना शिकवायचं आहे, ही तयारच झाली पाहिजे. त्याच्यासाठी डिटेलिंग असं झालंच पाहिजे. आणि पहिल्याच दिवशी होईल असं नाहीये. आपण पण विद्यार्थी आहोत, मुलं पण अडकतील, मुलांना पण तुम्हाला सांगायचंय, बाबांनो हे असं झालं पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत करायची आहे. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की सिंपल आहे, माझ्याकडे ऑलरेडी 96 माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. आणि मग तुम्हाला पुढचं उत्तर सोपं होऊन जातं. असं सांगायचंय ना तुम्हाला ताई, बरोबर आहे ना? हॅलो. हा, मग सांगा पुढचं उत्तर काय अवेलेबल होऊन जातं? 256. बरोबर ना? बरोबर ना? असं Yes, सांगायचं. 266 आलं सर. हा, 266 आलेलं. हा, मग तुम्ही एक पाऊल पुढे, आमचा मराठी भाना एक पाऊल पुढे, असं असेल तुमचं काहीतरी. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? हा, ठीक आहे, काय हरकत नाही. चला, नो प्रॉब्लेम. आता एक कुठलं तरी तुम्हाला जर अजून एक्सप्लेन करून द्यायचं असेल तर मी एक्सप्लेन करतो. इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज प्लीज प्लीज. थोडासा बियॉन्ड द बॉर्डर जातोय, थोडा एक्स्ट्रा डोस घेतोय आपण, पण तरी समजून घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. लास्ट कुठलं समजून सांगू? कोणाला विचारू? कोणाचा कॅमेरा ऑन आहे? अबोली सोनवणे ताई, खूप अबोली आहेत त्या, खूप कमी बोलतात, म्हणून त्यांना विचारू. कुठलं एक्सप्लेन करून सांगू? सांगा. 89. हा, 89. 89चं. वंडरफुल. इकडे लक्ष द्या सर्वजण. सर्वजण लक्ष द्या. त्यांनी सांगितलं 89. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण काय बोललो की माझ्याकडे 9 अवेलेबल आहे, याचा जोडीला काय येणार आहे? 1 येणार आहे. इकडे लक्ष द्या, 1 येणार आहे. म्हणजेच मला एक उत्तर भेटलेलं आहे. हे मेंटल अरिथमेटिक डायरेक्ट मुलांनी उत्तर लिहिलं पाहिजे. इकडे लक्ष द्या, 1 भेटलेला आहे. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की आपल्याला मग उरलेलं काय असतं? 34चं आपल्याला फॉर्मेशन असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे. अबोलीताई कुठं गेल्या? मला दिसत नाही, तुम्ही सांगा. मग आता माझ्याकडे काय उरलेलं आहे? आता माझ्याकडे आहे 80. ओ ताई, इकडे लक्ष द्या. 80. अबोलीताई कुठं गेल्या? गायब झाल्या. थांबा. अबोलीताई. Yes, sir. बाकीच्या ताई बोलताय, कुठं गायब झाल्या? बापरे.
हा, अबोलीताई दिसल्यात. अबोलीताई बोला. आता माझ्याकडे काय अवेलेबल आहे? 8 अवेलेबल आहे. मग सांगा 34 आणि 8चं काय फॉर्मेशन येणार सांगा. हो सांगा. आता हा अवेलेबल आहे ना माझ्याकडे 8. मग 8 मध्ये काय प्लस केलं तर 34 होतात. हा बोला बोला, जोरात, बरोबर बोलताय तुम्ही. जोरात बोला फक्त. जोरात बोला फक्त, बरोबर बोलल्या तुम्ही. 26. हा मग जोरात बोला ना, तुमचा आवाज कमी येतोय. इकडे लक्ष द्या. तुम्ही काय बोलल्या? आवाज बसला होता. 26 म्हणजे 260. नो प्रॉब्लेम. संपला विषय. जर हे तुम्हाला समजलं फॉर्मेशन, आपोआप तुम्हाला उत्तर दिसायला लागतं. सो काय लिहिणार मग मी इथं सांगा. उत्तर काय लिहिणार इथं सांगा. काय लिहिणार? 261. 261. 61. सिंपल पार्ट आहे. लक्षात आलं? म्हणून या फॉर्मेशनची गरज आहे. जर तुम्ही फॉर्मेशन नंबर ऑफ शिकलात की हे सर्व तुमचं व्हायला लागतं आणि ह्याच्यासाठी ही डिटेलिंग सुरुवातीला करावं लागेल. क्लिअर आहे? मग हे आपोआप यायला लागेल. डायरेक्ट उत्तर तुम्हाला दिसायला लागतील. करून बघा हे सर्व. हे ऍक्च्युली आपलं 2-3 दिवसाचा पुढचा पार्ट आहे, पण मुद्दाम आपण घेतला. सो प्लीज थोडंसं आपण पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये काय आहे ते बघू आणि थोडासा जास्त उशीर झाला असेल तर थोडंसं बघून घेऊ द्या मला पण टायमिंग प्लीज. करू मी रफ हे? रफ करतो प्लीज. इकडे लक्ष द्या. पुढचा पार्ट काय आहे ते बघू द्या मला प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण. एक छोटासा पार्ट आहे 2-3 मिनिटाचा. इकडे लक्ष द्या. आता काय नंबर आला माझ्याकडे? इकडे लक्ष द्या की इथं मात्र सर डिफिशियन्सी आहे आणि थोडंसं झूम आउट करा ना. सर्व सर ओके माझं. थोडंसं झूम आउट. माझ्याकडे ओके आहे. थांबा. इथे पुन्हा. लेफ्ट साइडचं थोडं दिसत नाही. ओके ओके ठीक आहे. आता बघा. हा. ठीक आहे. प्लीज इकडे लक्ष द्या सर्व. ओके. आता इथं नंबर काय आहे? आपण डिफिशियन्सी फ्रॉम 10 पुन्हा परत आपण तेच शिकतोय की 37 आला की आता जे आता आता थोड्या वेळापूर्वी प्रॅक्टिस करत होतो. 37 आला. याचा बेस हा क्लोज क्लोज कुणाच्या जवळ आहे? 40च्या जवळ आहे. आणि हा कितीने बिलो आहे? हा कितीने बिलो आहे? हा 37 कितीने बिलो आहे? 3 ने बिलो आहे. 3 ने लहान आहे. क्लिअर आहे सरांना? थोडंसं वाघमोडे ताई सांगा मला याचं. हा कोणाच्या जवळ आहे? कोणाच्या जवळ आहे 96? 100च्या व्हेरी गुड. 100च्या जवळ आहे. आणि आणि कितीपेक्षा लहान आहे? 4 ने. 4 लहान आहे. हा सुद्धा प्रॅक्टिस पार्ट आता आपण जे सोडवत होतो ना त्याचाच पार्ट आहे हा. त्याचाच पार्ट आहे. हे प्रॅक्टिस जेवढं जास्त कराल तेवढं तिथं लगेच तुम्हाला सपोर्ट होईल. हा 75 कोणाच्या जवळ आहे? 80च्या 80च्या जवळ आहे. कितीने कमी आहे? 5 एक सोपं आहे. काही लहान 5 मुलं ने. पण करते. सोपं आहे. हा एक चार्ट आहे. बुकमध्ये ऑलरेडी याची प्रॅक्टिस दिली आहे. याचे खूप सारे नंबर्स घेऊन आपण मुलांची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. आणि मग मी तुम्हाला बोललो की आत्ता जो चार्ट केला होता तो आपण पुन्हा परत वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत. माधुरीताई करणार आहोत आपण. खूप सारे प्रॅक्टिस तुम्हाला म्हणजे कशा मुलांची प्रॅक्टिस करून घ्यायची ते सर्व होईल. सर्वच बुक जर दिलं तर 200 पानांचं बुक होईल. आपण सर्वच बुकमध्ये नाही करू शकत. बुक इज द गाईड आहे आपल्याला. गाईड कसं करायचं म्हणून आहे. ओके क्लिअर. पुढच्या याच्यात जाऊ आणि मग थोडंसं वाटलं तर उद्यासाठी थांबू आपण. सो याची काही प्रॅक्टिस आहे. इकडे लक्ष द्या. हा एक असं समजू आपण जसं एकाधिकीने पूर्वाने आपण सुरुवात केली होती. याचे काही प्रॅक्टिस कॅल्क्युलेशन आहेत. ते प्रॅक्टिस कॅल्क्युलेशन आपण उद्या बघू आणि मग परत हा ठीक आहे. हा एक लास्ट पार्ट होता. याचं कम्प्लेशन कसं करायचं हा आपण थांबूया. मग आज आपण काय शिकलो इकडे लक्षात द्या सर्वजण आणि काय प्रॅक्टिस करायची आहे. होमवर्क काय इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. सर्वजण इकडे लक्ष द्या. नंबर सायक्लिसिटी मध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला असं वाटलं आपण आता 350 घेतलं होतं तरी अर्ध्या ताईंचं डोकं दुखायला लागलं असेल. अरे बापरे, ह्या बाबाने काय लावून दिलं? गेल्या 4 अर्धा तास वाया घालवला. का बं कळत नाहीये कसं काय सोडवायचं असं वाटतंय. मग आपण आता काय करू सर्वजण? आपलं टार्गेट आपण 100 वर ठेवू उद्यासाठी. इकडे लक्ष द्या. उद्यासाठी काय ठेवू? 100 वर ठेवू. परवा काय करू आपण? 200 पर्यंत. म्हणजे 200 नाही, डायरेक्ट राऊंड फिगर नाही. मुद्दाम म्हणून मी मनीषाताईंना बोललो होतो 100 म्हणजे सोपा झाला. 100 म्हणजे लगेच सर्व पोपटासारखे बोलले असते पटापट पटापट पटापट. सो सोपा झाला. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं ऑड नंबर घ्या. आणि मग ऑड नंबर मध्ये गेल्यानंतर खरा निकष लागला सर्वांचा की बापरे कसं काय सोडवायचं, कसं करायचं, कसं हे नंबर सर्व. आणि हे सर्व नंबर पुन्हा परत सांगतो.
अर्चनाताई, हे सर्व नंबर कसल्या मधले आहेत? त्या सर्कल मधले आहेत. एकही नंबर विदाऊट सर्कल मध्ये नाहीये. तो सर्कल तुम्ही असा जेवढा वाढवत 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 गेलात, ते सर्व नंबर कसले मधले आहेत? पुन्हा परत बोला. नंबर सायक्लिसिटी मधले आहेत. फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे, ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे आणि ते बरोबर स्पेअर मॅच करता आले पाहिजे. त्याच्यासाठी निकष आहे वैदिक मॅथमॅटिक्सचा की मोर प्रॅक्टिसची गरज आहे. लक्षात आलं? कारण आपण ती प्रॅक्टिस केली नाही ना. कारण आपण पण नवीन आहोत, आपण पण जस्ट बिगनर आहोत मुलांसारखे. म्हणून आपल्याला पण थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याला कसली प्रॅक्टिस करावी लागेल? आपल्याला ब्लॅक बोर्डवर कसं एक्सप्लेन करायचं याची प्रॅक्टिस करावी लागेल. कॉन्फिडंटली मुलांना बोलतं ठेवायचं. जसं मी, हे बघा, मीच इथं सर्व नाही करत आहे. मी काय करतोय? मी तुमच्याकडनं घेतोय, तुम्हाला बोलायला लावतोय. जिथं गरज वाटली तिथं मी बोलतोय. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे 4-5 मुलं असतील, त्या मुलांना बोलतं ठेवा, त्यांना ब्लॅक बोर्ड पर्यंत बोलवा, त्यांना सांगा 2 अंक तू लिही बाबा, पुन्हा परत सांग हे कसं केलं, तू कसा विचार करतोय. आणि मग बाकीच्या मुलांना लक्षात येतं, अरे हा असा विचार करतोय का, मी तर वेगळाच करत होतो. जसं आताच सरांना लक्षात आलं, विद्याताईंना. विद्याताई वेगळा विचार करत होत्या, अर्चनाताई वेगळा विचार करत होत्या, प्रियंकाताई वेगळा विचार करत होत्या, राजश्रीताई वेगळा विचार करत होत्या. आणि सर्वांच्या विचारामध्ये पण काहीतरी डिफरंट होतं. पण आपल्याला एक शेवटी बेस्ट वे, जो काही मेथॉडॉलॉजी आहे, त्या मेथॉडॉलॉजी सेट करायची आहे, की शेवटी काय झालं पाहिजे योगिताताई? मेंटल अरिथमेटिक सुपर कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय अप्रोच आहे? वेगवेगळा डेफिनेटली असू शकतो विचार, वेगवेगळे विचार असू शकतील, ते आपण बघणार आहोत. सर्व वैदिक मॅथमॅटिक्स असे वेगवेगळे कसे विचार येतात ऍडिशन मधलेच. अजून तर खूप काही बाकीच्या ऍडव्हान्स लेवलचे कॅल्क्युलेशन आपण बघत नाहीये. ऍडिशन मध्ये पण वेगवेगळे विचार येतात. एकच कॅल्क्युलेशन आपण 3-4 पद्धतीने पण सोडवणार आहोत याच क्लासमध्ये. असे वेगवेगळे सर्वांना विचार असू शकतात, नो डाऊट. त्या सर्वांचा विचार असा की फ्रीडम आहे विचार करण्याची, पण अल्टिमेटली तुम्हाला उत्तर फायनल दिसलं पाहिजे. पण आता आपण या मोडमध्ये आहोत. तसं माधुरीताईंना तर उत्तर दिसलं, पण आपण मुद्दाम या लेवलमध्ये आहोत की ते तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तुम्हाला उत्तर दिसून फायदा नाही आता, कारण आपण टीचर आहोत. आपल्याला काय करता आलं पाहिजे? हाऊ टू थिंक, हाऊ टू थिंक, कसं विचार केला ते मांडता आला पाहिजे. ही आपल्या टीचरची पात्रता असली पाहिजे. ओके. सो आजच्यासाठी होमवर्क इकडे लक्ष द्या सर्वजण. कुठलाही एक रॅन्डमली, प्लीज इकडे लक्ष द्या, कुठलाही एक रॅन्डमली नंबर घ्यायचा. तोच पुढचा चार्ट कंटिन्यू करून देतो, प्लीज इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल सर्वजण बनवून घ्या लगेच. कुठला तरी एक रॅन्डमली एक चार्ट घ्यायचा, असा एक चार्ट घेतला, प्लीज थोडासा फास्ट. असा एक कुठला तरी, आता मी 1-2-4च घेतले. आणि रॅन्डमली मी काय केलं, इथं 60 लिहिला, इथं 40 लिहिला, मी इथं 20 लिहिला, मी इथं 80 लिहिला, आणि इथं पुन्हा मी 90 लिहिला. प्लीज लक्ष द्या सर्वजण. ओके, लिहिला सर्वजण? रॅन्डमली जो नंबर आला ना मनात तो लिहायचा, पण याच्यापेक्षा लहान नंबर लिहायचा. इकडे तर एवढं तर मात्र लक्षात ठेवा, एवढं तर लक्षात ठेवा की जर मी बेस 60 घेतलाय, तर तुम्हाला इथे ना, तुम्हाला 72 घेऊन नाही चालणार. इकडे लक्ष द्या, एवढं तर सर्वजण लक्ष द्या. म्हणजे आता मी इथं तुम्हाला सांगतो, माधुरीताई थोडासा प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. सांगा बरं मला, हा कुठला तरी एक नंबर सांगा लहान, फटाफट आपण सोडवूया सर्वजण. सांगा कुठला तरी नंबर सांगा. 37. 37, व्हेरी गुड. पुढचा सांगा. लगेच तुम्हीच सांगा आता माधुरीताई फटाफट. 40च्या लहान नंबर सांगा कुठला पण. 26. 26. हा, चला पुढचा नंबर सांगा 20 पेक्षा लहान. लवकर बोला. 12. 12. ओके. 80च्या पेक्षा लहान अंक. 64. 64, वंडरफुल. त्यानंतर 90चा. 82. 82, वंडरफुल. आणि लिहा यांचे सर्व फटाफट फॉर्मेशन. बघा आता सोपं होईल की नाही. सोपंच जरा मला माहिती आहे. लिहा फटाफट, लिहा फटाफट.